गुड मॉर्निंग गाइस, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि दोस्त एकेपी त्याने मला निशान दिले दाखव काय दाखव दर्शन तर पोहोचेच भाई दर्शन भेटला। बोर्डिंग केलेली आहे म्हणजे डीजी यात्रेने घुसलेलं आहे बोर्डिंग। गुड मॉर्निंग गाइस, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि काल रात्री एकेबी आणि माझी झालेली भांडणं आणि माझे आवरो वार केल्या ना हा उंच दाखवतोय तरी नको 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 तर आज कुठे कुठे जाणार आहोत आपण कामाख्या देवी इज अ व्हेरी पॉवरफुल देवी। आणि हे चुपरा जरा कामाख्या देवी इज व्हेरी पॉवरफुल देवी। आणि जायचं आज घराला जायचं भाई, घरा जायची इच्छा नाही आहे पण ठीक आहे चला घरा जाऊ। अजून फिरायची इच्छा पण ठीक आहे चला आता जाऊ कामाख्या देवीला। आणि पहिले करू खाली नाश्ता, तर त्याला पहिले नाश्ता करू आणि मग नंतर घरून येऊ। गण्या काय बोलणार आहे, ट्रिप बद्दल कशी वाटली तुला? ट्रिप फुल पैसा वसूल होता, पैसा वसूल। आता थायलंडला जायचंय, जाऊ 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 ना बोलायला हवं तर काही बोलता रे तुम्ही। हॅलो मी काय बोलता नाश्ता करायला बघा हॉलमध्ये नाश्ता, इकडे बराच काही बी आहे, कॉम्प्लेक्स बिम्प्लेक्स जाम नाश्ता। त्यांच्या फक्त इडल्या म्हणा पट्टण पोहा घेतले पट्टण आणि ये वडा आणि तो केचप। चलो खातेवर मिळते। बोला कसा नाश्ता काहीच फक्त नाश्ताच चांगला यस यस आज आहे फ्लाइट कुठे चाललंय? कामाख्या देवीला पाया पडायला एकदम पॉवरफुल देवी आपले जगात काय विश्वात जिथं ज्या म्हणशील त्या स्वप्न पूर्ण हो ते म्हणून आपण चालू स्वप्न पूर्ण करायला युट्यूबचं चॅनल वाढलं आमचं। आज असेल तर लगीन जमूदे असं बी बोलणार आम्ही आणि पिल्लू जमासाठीच करणार लगीन। हा म्हणजे लवकर 2 महिने नव्हते जमून दे याच नवस देवी याच नको म्हणावं जाऊ याच तुम्ही चॅनलचा ब्लॉग भारी येतात याने भुजलेलं पापड मंगलं तरी द्यावं नको। बिचारा काल सोडले त्याच्या चांगला पाठणावर लागले एकेपी सोलून करले याचा आता काय बोलणार आपला माणूस। जाऊ दे आता मस्ती मस्ती मला विसरून जा चला ब्लॉगर मध्ये पण बोललो निघूया आता कामाख्या देवीला पाया पडून यावं मजा करू। चलो कामाख्या देवीचे वेलकम टू कामाख्या। माझा दोस्त एकेपी त्याने मला निशान दिले दाखव काय दाखव शकत नाही मग आपण थोडासा फोटो टाकू बारीक कोपऱ्यात फोटो टाकू आणि तुझं नाव करू भिवंडील। तर चला दर्शनाला जाऊया कामाख्या देवीच्या मंदिरानं जाऊ। दर्शन तर पोहोचेच भाई, खूप दर्शन भेटला तरी चालेल माझ्या सारख्याला, कारण की देवीला बघा जाऊ फक्त बस विषय संपला। चला चला जाऊ चला। ही आपली संस्कृती बघू शकता तुम्ही, वा आर्ट आहे बोलवल्या जातात मस्त। आपण पण लावू नंतर टाइम भेटला तर। लाईन लई तगडी आहे पुरं, मला नाही वाटत ती वरती दिसणार नाही मला, वरती पण आहे। तर कसं का जायचं विवेक मात्र सर्व चालले आम्ही आता कसं का होतं चला लाईन यायला मंदिर। आणि आतमध्ये आम्ही दर्शन घेतला। कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? भाई एकदम सुख वाटला। आईचं दर्शन म्हणजे आपले माता राणीचं दर्शन आहे। बरं वाटलं। आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, मी तुम्हाला फोटो टाकून देईन गुगलवाले उचलून लगेच कॅमेरा करले गेले त्याने कॅमेरा नाही झालं
कल्चर इंडियाचा एक नंबर आहे यार. पूर्ण दिवस असं येते मंदिराचं. चलो भेटलेलं कसं वाटतं तुम्हाला? आतून तुमच्या सोलला कसं वाटतं ते सांगा. कसं वाटतं दोघं इतरांना कसं वाटतं मला तुम्ही बघू शकता. एकदम ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे तिकडे, ब्लॉग चालू आहे. मेन येऊ आपला ना मॅनेजर येऊ ना. मॅनेजरला विचारायला बोला. तोंडाने बोला तोंडाने. मस्त एकदम मधून अशी बाहेर चरणाची ठेवली. कसं वाटतं? एकदम क्लास. शब्द नाही माझ्याकडे, शब्द नाहीत म्हणून तो शांत नाही. पण एवढी पॉवरफुल देवीच्या जवळ लय बरं वाटतं. आणि कुठलं पण मंदिर असतं त्याच्या आजूबाजूचा जो माहोल असतो ना शांत, काही गोंगाट नाही काही नाही, एकदम शांतता. बेस्ट. चला जाऊया पुढे पुढे जाऊया. तुम्हाला कसं वाटलं दादा ते पण तुमची प्रतिक्रिया सांगा. सुंदर झाला. पण काय आहे, आम्ही सध्या मुख दर्शनच घेतलेलं आहे. आम्हाला काय मेन दर्शन अजून भेटलं नाही. गाभाऱ्यात जायला भेटलं नाही. गाभाऱ्यात जायला पुढच्या वर्षी म्हणजे अशी इच्छा आहे की आताच जावा गाभाऱ्यामध्ये. आपण खूप उशिरा लेट उठलेलो आहे. पण एक म्हणजे मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला यायचं असेल गाभाऱ्यात, जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत फक्त लाईन असते. तर तुम्हाला पोचायचं असेल तर कमीत कमी 6 वाजता इथे मंदिराजवळ पोचा, मग तुम्हाला दर्शन भेटेल. आणि 6-7 नंतरची जर लाईन तुमची तुटली तर त्याच्यानंतर डायरेक्ट 12 वाजता तुम्ही इथे या. 12 वाजता तुम्हाला 12 ते 1:30 वाजेपर्यंत काहीतरी टायमिंग आहे. ओके. तू असा उलटा कॅमेरा का नाही पकडली? तू वाईट ते मला आवडत नाही. ब्लॉगर सगळं सारखं नसतं, वेगळं असतं. स्वतः दिसलं पाहिजे म्हणा. बरं पण तसं तू स्वतःला दिसताना बोलताना कॉन्फिडन्स फील करतो का नाही? कॉन्फिडन्स तर येतं, उलटा कॅमेरा पण कॉन्फिडन्स येतो. उलटे कॅमेरा जास्त कॉन्फिडन्स येतो भाई. त्याच्या गोरा जास्त येतं. गोरा जास्ती नाही, अख्खा दिसतो क्लिअरली एकदम. कारण की माग असं फालतूगिरी होतो. मागच्या कॅमेरा तशी फालतूगिरी नाही. हे जाऊ दे रे यार, असं ना समजावचा. तू ब्लॉगर तो ब्लॉगर तो आता उलटा कॅमेरा. आमच्या ब्लॉगरची इच्छा पुरी केली. दाखव यो थांब. असा पकडा, असा पकडा. कसा बघायचा कॅमेरा? येऊन प्रसन्न झाली भाई कॅमेरा. देवीची मस्करी करतो. नाही लावला. देवीची मस्करी करते. देवीची मस्करी मी कधीच करत नाही. देवीने आपली थोडी तरी मस्करी केली. प्लेन असा खाली असा खाली येईल प्लेन. आता बरोबर दिसतं का? ओके. आम्ही चिकन काय झाडी काय डोंगर, काय डोंगर. एक नंबर एकदम ओके मध्ये. कॅमेरा सुद्धा वाईड अँगल ओके मध्ये. ओके मध्ये. गिरीशने शिकवला भाई, टेन्शन नाही. हे बघ गिरीशने शिकवला. आता आपल्याला समजले कसा कॅमेरा पकडायचा. बऱ्याचं दर्शन घ्यायचं फुल ट्राय केला आहे. खासदारा बिजदारांना फोन लावित होतं, पण त्यांचं सगळं वलकीचं जे खासदाराचे म्हणजे जे हत वलकीचं जवळ आमदार बिमदार एरियांचं ते गेले दिल्लीला. त्याच्यामुळे काही तो एक लेटर असतं तो भेटला असता तर डायरेक्ट एंट्री भेटली असती. काही होऊ नाही शकला. ठीक आहे, मी तर भाई खुश. देव तर आपल्या अंदर ही है, अंदर टेन्शन नाही. आतमधल्या देवाला दर्शन द्यायचं. इथून निघालेलं आहे आणि खूप सारं सामान घेतलेलं आहे. कसं घेतलेलं आहे अख्ख्या गावाला. तर बोल हा कार मला नाही करतायत. मी नाही ईद लवले एक बात झाली. अमिताभ बच्चन आहे. परसाद बिरसाद दे और निकलते. डेंजर आहे. आता चाललो गुवाहाटी एअरपोर्टला आणि वॉशरूम बघा एक नंबर आहे. तर निघतो आणि भेटतो डायरेक्ट गुवाहाटी एअरपोर्टला. परत फ्लाईटमध्ये बसतो. विंडो सीट भेटेल का नाही भेटेल माहीत नाही. आपल्या तिकटावर लिहिले का नाही. चलो. खूबसूरत होटल को चेकआउट करते हुए खूबसूरत लड़के ये इतना नहीं लेके जा सकता. चल आजा लेके आ. नहीं चल ये ना. अरे विवेक जी भेंडी मेरा ही वजन मेरे को नहीं जम रहा है. तुम्हाला कसं वाटलं पूर्ण ट्रिप तुम्ही सांगा कमेंट मध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण की
अजून आम्ही कुठेतरी फिरायला जावं, ही पोरालाही भारी आहे. नाही आता आम्हाला फार्म हाऊस जायचं आहे. कुठल्या तरी फार्म हाऊस एक ट्रिप आहे, ती ट्रिप करायची आहे. म्हणजे ही 18 जण होती, ही पार्टी करायची. तुला काय वाटतं? मजा करू. नाही ना नाचले, माझ्या जवळ व्हिडिओ आहेत नाचल्या बिचले. प्लेन मध्ये नाचू. प्लेन मध्ये आपण कसं शॉपिंग करायची होती म्हणून बसमध्ये मी मोबाईल मध्ये बघू होतो. अरे भेंडी सगळे उतरलेले. गावात बघतो तर बस आखी खाली. मी घुसले मोबाईल मध्ये. डेंजर. काय होतं पणे शेट? आता चाललो आम्ही काहीतरी खायला. भूक लागली जाम. भूक लागले. ए थांब गाडी आले. आई भावाला वाचवणं माझं काम आहे. हा तिकडून नाही चालतो स्लो बघला. हो. तर आता आपण ब्लॉग एंड करू. म्हणजे एंड म्हणजे थोड्या वेळात भेटू तुम्हाला. आता आम्ही थोडं काय खाताना भेटतं. हा खाताना तुम्हाला दाखवतो काय खातो आता या. चला ठीक आहे. मस्त नाही हे सुन ना. बोला काय करतोय आपण आता? आता आम्ही आसामची चाय पावडर घेतोय. आसामची चाय पत्ती घेतोय फेमस. आणि सगळ्यांना आसामचा चहा मागवणार आणि पाजणार घरी. एकदाच काम फेट. चहा मध्ये काय बोलू? चहा मध्ये माणूस लवकर हे होऊ शकतो का? त्याच्यात काय टाकलं तर मी तर चहा पितच नका. शरीरासाठी चांगलं नसतं. हो. चला चला बघूया होतं का नाही. इथं घेतले आम्ही आता चहा. मी पण घेता 600 ग्रॅम 100 सबको. मार्केटमध्ये आला ब्लॅक टी कुठं चाय घेतला. याने जरा जास्तच चाय घेतला. लाल टी बिलटी आणि पण यो घेतला. याला मारा द्यायचा. चहावाला यो. आणि याने पण काय घेतलं का तुम्ही? आसाम टी बोलता? आसाम टी. मार्केटमध्ये लई शॉपिंग केली आमची. इकडे कवा आवडी शॉपिंग नव्हती केली. ते मार्केटमध्ये गेली. तिथं आम्ही बिर्याणी खाल्ली. वा. आणि पिलूने पण चहा घेतला. तो पैसे बिनी दिले त्याचा. थँक्यू. हां चला जाऊ आता एअरपोर्टला आणि निघू घरा. आता दमलो भाई. चला चाल आणि स्लीपर घेऊन पूर्ण 10 दिवस कशा तरी बनवलेले आहेत. आणि एकेपी एक दिवशी भेटेल जातात. तिच्या बाता करून तुला कटाला नाही का बिलू? तर गुवाहाटी एअरपोर्टला आलेलो आहो. चला आता पुढे जाऊ. पुढं जायचा बघा अगर इनसे मिलना ये एक नंबर ड्राइवर है क्या? एक नंबर ड्राइवर है. एक नंबर चलत आहे. थँक्यू. एक नंबर चलत आहे. अरे कोणला आसामला पाहिजे असेल ना एक काकाला बिंदा डोलं विटकून न्या. अरे एक नंबरच आहे काका. एक नंबर म्हणजे काकाला लाज नाही. हो सोबत जायचं करायला. नको चल. विकतची टिकटाव नको चल. तुला झाव तू शिवा दे म्हणा. चल चल तुला घरात देत पोहोचवता. डबल नाही पोहोचला तर मला बोल नको. पहिलाच सांगता ना भावा. गुवाहाटी एअरपोर्टचा सीन बघा असं काहीतरी. हा गुवाहाटी एअरपोर्टवरती आम्ही आताच बोर्डिंग केलेली आहे. म्हणजे डीजी यात्रेने घुसलेलं आहे. बोर्डिंग अजून बाकी आहे. तर चेकिंग बिकिंग इथेच होईल सगळी. तर डायरेक्ट तुम्हाला भेटता इथं एंट्रीची इथं. चला गुवाहाटी एअरपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज. बघू शकता आत्ताच आमची बॅगेला सील पॅक केले. त्यानंतर काय बोलाल एकेबी ट्रिप बद्दल? काय बोलाल? एक नंबर ट्रिप होती. तुम्हाला ट्रिप अशी झालीच पाहिजे. तुला वाटलं की नाही वर्थिट होते की नाही? पैसे वसूल आहे. पैसे मला वाटतं एक्स्ट्रा 5,000 द्यायला पाहिजे. हां मग मला देऊन टाक नंतर. चालेल नंतर गुगल पे मार. हो चालेल. बघू शकता ते शॉपिंग चालू आहे. काय घेता सर? 3 ग्लास घेणार आहे. भारी वाटतं. मस्त आहे. स्टारबक्स बघू शकता. हे सीट लोक पित आहेत. इकडे सगळे परफ्यूम आहेत. अरे मी ना एकदा तुम्ही का एकदा
अरे एकदा ना मी विवेने मॉल मधून घेतलेला परफ्यूम हां अजमलचा डॅम असं काय तर नाव होता, मस्त होता. 2300 रुपयाचा. तू शेड रवीने असा काही घेतलाच नाही कधी जिंदगीत. मला काही ते दिसत नाही म्हणून माझी आता मी काय- नाही कंजूस आहे माहिती आहे का, खर्च नाही, बिर्च नाही, करण्याच्या नाही. बाबतीत मी खर्च करीत नाही, स्वतः बी नाही करीत, कोणच्याच नाही करीत. यांना दोघांना कॉफी बी मीच जेवण दिल्या या बी हा नाही का? माहिती कोणाला. ऑफ कॅमेरा होतं ज्याच्या कसं ते नाही माहिती आहे ना, हा, मग. अनपड आहे ह्यो, एक नंबरचा अनपड आहे. तरी पण इथं क्लास दाखवतो स्वतःचा. चला गिफ्ट डायरेक्ट गिफ्ट भेटलेला भाईला त्या छाती पुढे घे, छाती पहिले गिटांच्या जिली पाहिजे आतमध्ये. मस्त रे, तसं मित्र सगळ्यांना भेटू दे. खास बोलो 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 सॉरी, इथं घेतलेलं आहे गिफ्ट मस्त. आणि आता आम्ही या करू आपण जाता. चला चला प्लेनमध्ये बसल्या, प्लेनमध्ये बसल्या होता. प्लेनला जायची जी बस असते त्याच्यानं बसला आणि मग थांबल्या. आता निघली बस. मग एक्सपिरियन्स म्हणजे ह्या बसचा इथून तर प्लेनपर्यंत ना कॅन्सल हो गया. चलो प्लेन, मोठं मोठं प्लेन आणि आम्ही या प्लेनमध्ये चाललो. चलो प्लेन 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 ले लो, 10 रुपये में प्लेन. मजाक मस्ती चलती रहेगी. जाते हैं प्लेन से. सेकंड टाइम एक्सपिरियन्स आहे, येताना पण बसलेलो. हे वेळेस काही जास्त नाही शूट करणार. गाईस तुम्ही बघू शकता प्लेनची आपल्याला विंडो सीट पाहिजे. विंडो सीट बरोबर आपण बसल्यावर तिकीट विकीट जाम लोक आहेत. तर चला आता घरी. विंडो सीट भेटली काम. विंडो सीट शिवाय जमत नाही आपल्याला. चला आता तुम्हाला भेटतात थोड्या वेळात. अमेझिंग एक्सपिरियन्स घेतो. प्लेनमध्ये बसायचं म्हणजे वेगळंच असतं. थोडी पाठी तरफ गेली सीट. बाय 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 गुवाहाटी. भेटू केव्हा तरी नंतर परत. काही आता आम्ही उडतो. प्लेन जाम फास्ट झालेला. मध्येच असं त्याची पाती चम चम फ्लॅश नाही चालू नाही तर बोलतील मला. निघा घ्या दोस्त. पचकन झालं वरती बघा. कुर्सीची पेटी बांधली आहे. चेअर पण सरळ केलेले आहे. चला आता उतरू. परत घरच्या अजून 1 घंटा 30 मिनिटामध्ये प्लेनमध्ये अर्धा टाईम लागणार आहे. गराबचारा एक नंबर. माहोल कसा आहे? मुंबई आपली मुंबई. बोला बोला. आपली मुंबई आलेली आहे बघा. आपली मुंबई आलेली आहे आणि आम्ही आता लँड करतोय खाली. वा वाटतं डायरेक्ट लँड होणार. पण आवडा स्लो का होता आता आपला प्लेन. गुवाहाटीला बसला माणूस धरलेला. ही भाई यांच्या घराची वर्ष झाले. भाई लँड करो लँड. नाही ग आता उतर अभी उतरेगा दोस्त. आराम से उतर. और लय स्मूथ लँडिंग गुवाहाटी वाली बसली लँडेड इन मुंबई. आमची मुंबई. वाह चलो आमच्या मुंबईमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. कारण की मी मुंबईलाच राहतास. एअरपोर्ट खूपसूरत आहे. मुंबई एअरपोर्ट खूपसूरत असतं माहिती आहे का. कसं असतं का काहीतरी सांगता तुम्हाला. हां तो AKP होता जो कोरले केसांचा. त्याची बॅग रली गुवाहाटीला. कारण की आमच्यावर बाजून एक विकास म्हणून होता. त्याचा टॅग त्याच्या बॅगेला लागला. त्याची मुलं त्याची बॅग येऊ नाही शकली. तर आता ते कुरिअर करतील. त्याच्या मुलाला आता टाईम झालेला. चला तर ब्लॉग इथेच एंड करू ना आपण. काय बोला ट्रिपबद्दल. आतापर्यंत जरा पाठी इकडे लाईट नाही शिफ्ट. हां
इथे लाईट. तर आतापर्यंत जरा मस्त झालेली, म्हणजे छान खूप भारी झाली. हा एंड मोमेंटला आता आमचा झोल झाला, आता झोल म्हणजे. झालेला आहे. पण ही तुम्ही ब्लॉग पूर्ण बघला असेल तर तुम्हाला मजा आली असेल, त्या मला माहीत आहे 100%. कारण की एक नंबर जागेवर गेलेलो, कोणी बघली पण नसेल अशी जागा आपल्या इकडं. मिनी बघली कुठं तिकडे. हो हा यो याने बघलेली, कारण की यो गुवाहाटीला नेहमी जातात शिंदे साहेबांच्या बरोबर. तुला माहितीये मी प्लेन मध्ये 2 वेळेला फिरून आलो. अका मग मजा आहे रे तुझीच. तर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक नंबर जागा भाई, एक नंबर. काय होतं जाऊन या, जाम जाम भारी, हा. जाम भारी, जाऊन या. कारण की इथंच ब्लॉग एंड करता, घरी जाऊन परत ब्लॉग एंड करा. आमचा पॅनल आहे, आमचा पॅनल आहे. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.